चला तर 10वीच्या मॅथमॅटिक्समधील प्रॉब्लेम सेट 1 मधला 5व्यातलं हे 4थं गणित आहे. त्यामध्ये आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्यात क्रॅमर्स रूलनं. त्यासाठी दुसरं इक्वेशन आपण अगोदर स्टँडर्ड फॉर्ममध्ये करून घेऊया. तर बघा हे कसं होईल -5x + 12y = 39. आता बघा आपल्याला डीची व्हॅल्यू काढायची आहे. डी = एक्सचे कोइफिशियंट जसेला तसे आणि वायचे कोइफिशियंट बरोबर आहे. तर 7 × 12 वजा 5 × 3 याचं उत्तर किती येईल? 12×7 84 अधिक 5 त्रिक 15 तर याचं उत्तर येतं 99 बरोबर आहे डीची व्हॅल्यू. त्यानंतर dx बरोबर एक्सच्या कोइफिशियंटच्या ठिकाणी कोइफिशियंट कॉन्स्टंट लिहितो आपण आणि वायचे कोइफिशियंट मात्र जशाला तसे. तर 15 × 12 वजा 39 × 3 ते याचं उत्तर येतं बघा 15 × 12 याचं उत्तर 180 येतं आणि 39 × 3 याचं उत्तर 117 येतं. ते तुम्ही करा, इथं वेळ नसल्यामुळं मी ते लिहितोय डायरेक्ट. मग याची वजाबाकी ही 63 येते dx बरोबर आहे. त्यानंतर dy बरोबर एक्सचे कोइफिशियंट जशाला तसे आणि वायच्या कोइफिशियंटच्या ठिकाणी आपण काय करत असतो? कॉन्स्टंट लिहित असतो. तर बघा 7 × 39 वजा 5 × 15 जर हे केलं तर 7 × 39चं उत्तर 273 येतं अधिक 15×5 = 75 आणि या दोघांची बेरीज केल्याच्यानंतर याचं उत्तर 348 एवढं येतं. मग आपल्याला पुढं माहिती आहे एक्स बरोबर dx भागिले d असं होतं आणि y बरोबर dy भागिले d. मग बघा dxची व्हॅल्यू आपल्याकडे किती आलेली आहे? 63 आणि डीची व्हॅल्यू आलेली आहे 99 आणि वायमध्ये काढायचं असेल तर dy ची व्हॅल्यू आलेली आहे 348 आणि डीची व्हॅल्यू ही 99 आलेली आहे. म्हणून x बरोबर याला जर आपण 3 ने भाग दिला तर बघा याला आपण 9 ने भाग देऊ. 9 × 7 = 63 आणि 9 × 11 = 99 आणि वायची व्हॅल्यू याला 3 ने भाग देऊ. 3 × 1 = 3, 3 × 1 = 3, 3 × 6 = 18 आणि 3 × 3 = 9 आणि 3 × 3 = 9. अशा पद्धतीने याचं उत्तर एक्सची व्हॅल्यू 7/11 आणि वायची व्हॅल्यू 116/33 अशी येते. पुढील शॉर्ट व्हिडिओमध्ये पुढच्या गणिताचं उत्तर पाहणार आहोत आपण. त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.